माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तया न बाधी क्रोध काम. तर आपण मूळ मुद्द्यावर येऊ. तर वारकरी संप्रदायाचं दैवत पंढरीचा पांडुरंग परमात्मा असेल तर नाथ महाराजांनी भगवान शिवाचं वर्णन काय केले आणि अभंगाचा थोडासा सारांश तुम्हाला अगोदर सांगतो आणि नंतर आपण त्या ठिकाणी विस्तृत चिंतन करतो. तर या ठिकाणी नाथ महाराज भगवान शिवाच्या स्वरूपाचं वर्णन आणि त्यांची असणारी पूर्ण ख्याती या ठिकाणी वर्णन करतात. आता रूपाचं वर्णन कसं म्हणतात तर शिव भोळा म्हणजे शिवाचा स्वभाव सांगितला, रूप सांगितलं कसं आहे, भोळा आहे. आणि पुढे जर बघितलं त्याचं सामर्थ्य आपल्याला दिसतं की सामर्थ्य कसं आहे, चक्रवर्ती. म्हणजे चक्रवर्ती कोणाला म्हणता येईल, ज्याचं एक शासक राज्य एका मोठ्या प्रदेशावर असतं त्याला चक्रवर्ती म्हणतात. पण भगवान शिवाचं जर शासन बघितलं तर एका घरापुरतं, गावापुरतं, देशापुरतं किंवा एका ग्रहापुरतं मर्यादित अखंड ब्रह्मांडावर त्याची सत्ता आहे असे भगवान शिव, म्हणून त्याला चक्रवर्ती म्हणतात. आणि अशा या चक्रवर्ती सम्राटाचं जर आपण नाव घेतलं तर आपलं काय होईल, निश्चितच आपले जे काही शत्रू असतील ते आपल्यापासून लांब राहतील. मग आपल्या असणारे शत्रू कोणते, माणसं शत्रू नाहीत आपले. नाथ महाराज या ठिकाणी काय सांगतात, तयान बाधित क्रोध काम. म्हणजे माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे क्रोध आहे आणि काम, हे मुख्य घेतले. पण दुसरे जे आहे ते आणखी समोर आपण विस्तृत मध्ये बघू. पुढे आणखी जाऊन काय, धर्म अर्थ काम मोक्ष हे पुरुषार्थाचे लक्षण आपल्या अध्यात्मामध्ये आपल्याला सांगण्यात आलेले आहे. तर हे लक्षण पूर्ण केलेले शिवाची भक्ती केल्यानंतर शिवाच्या नावाचा स्मरण हे सुद्धा तुम्हाला प्राप्त होऊ शकते. आणि शेवटच्या चरणामध्ये नाथ महाराज आपल्याला काय सांगतात, एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा आहे. म्हणजे या ठिकाणी काळाचं वर्णन आहे, सध्या परिस्थितीचं वर्णन आहे. आता आपल्याला कुणापासून धोका आहे, कोणाचे शत्रू आहे, याच्या सगळ्या जरूर आपल्याला संकट टाळायचे असतील तर त्याच्यावर उपाय काय असेल तर वाचे वदिता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. असा अभंगाचा सरळ साधा आणि सोपा अर्थ या ठिकाणी होतो. पण याचं आपल्याला आणखी विस्तृत विवेचन पुढे करायचं आहे. त्याकरता मला आजची जी काही सेवा उपलब्ध झाली त्याला मी पुन्हा एकदा सर्व गावकरी मंडळीचे आणि सर्वांच्या ठिकाणी आभार मानतो. सेवे लागी सेवक झालो, तर बघा आता भगवान शिवाचं वर्णन आणि मूळ मुद्दा काय सांगितलं तुम्हाला मी आता सांगितलं. नाथ महाराजांना भगवान शिवाचं वर्णन नेमकं का करावं लागलं असं, कारण की प्रत्येक गोष्टीला जर काही करायचं असेल हे कुठेतरी सुरुवात असते आणि प्रत्येक सुरुवात ही कुणापासून तरी झालेली असते. मला सांगा आज त्या ठिकाणी सप्ताह चालू झाला, असा चालू झाला का कोण आले गेला उभा केला चालू झाला, याला काहीतरी पार्श्वभूमी लागते. कारण की कोणीतरी एक दोन माणसं त्याला पुढारी व्हावं लागल, त्याला उभं करावं लागल आणि नंतर सगळा कार्यक्रम ठरवावा लागल. नाहीतर आलं कोणी आणि केला उभा चालला त्याच्या मनात, ह्या गोष्टी जमणार आहेत का, नाही जमू शकत. तसंच जर वारकरी संप्रदायाचं मूळ करायचं असेल तर वारकरी संप्रदायाचं मूळ कोण आहे, काय म्हणता महाराज, कोण आहे, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, भजन करू महादेव राम तुझे
मुळात संत जनाबाई यांचं. आणि संत जनाबाई जर बघितलं तर तुम्ही हे समकालीन कोणाच्या आठवण दिसून येतील आपल्याला, तर नामदेवराय यांच्या ते मुख्य शिष्य. आणि नामदेवरायाच्या समचरण आणखी जर गेलं, ज्यांनी या वारकरी संप्रदायाचा पाया रचलेला आहे, आपण त्यांना पाया म्हणतो, ते असे ज्ञानेश्वर माऊली. देव रचला पाया देवालया. जर एखादी इमारत बांधायची असेल, त्याला महत्वाचा मूळ मुद्दा असतो त्याचा पाया, आणि त्याचा पाया रचण्याचं काम हे माऊली ज्ञानेश्वरांनी केलेलं आहे. तर वारकरी संप्रदायाचा पाया रचून त्याच्यावरती जे पूर्ण देवालय, पूर्ण आज जर महाराष्ट्रात बघितलं आपण, नव्हे तर संपूर्ण भारताच्या वारकरी संप्रदायाला श्रेष्ठ संप्रदाय बोलतात. तर हा पाया उभारलाय. पण हा पाया उभारण्यासाठी जर एखादं घर काम करायचं घेतलं आपण, तर घराचं पहिले काय करावं लागते? बोला ना तुम्ही, बोला थोडं. काय करावं लागलं? घर बांधायचं म्हणलं तर पहिले काय करावं लागल? त्याचा पाया रचावा लागेल. पण तुम्ही पाया रचा, तुमच्या मनातून पाया रचू शकता का? हा एक पुन्हा प्रश्न आहे. मग ज्ञानदेवानं जर हा पाया रचायचा असेल, जर तुम्हाला तुमच्या घराचा पाया रचायचा म्हणलं, तर तुम्हाला एखाद्या इंजिनियरकडे जावं लागते. आजच्या काळामध्ये आपल्याला वास्तुशास्त्रामध्ये जो निपुण माणूस आहे त्याच्याकडे आपल्याला जावं लागते. कारण की आपल्या मनात जर आपण पाया रचला, तर आपलं देवालय किंवा आपलं घर, या ठिकाणी आपण घरातून घरच बोलू. जर आपल्याला घर उभारायचं, आपल्याला त्याचं इंजिनियर पाशी जावं लागेल आणि एक योग्य व्यवस्थित नकाशा त्याचा आपल्याला काढावा लागेल. ते आपल्याला सांगल की आपल्याला किचन कुठं करायचं, बाथरूम कुठं करायचे, बेडरूम कुठं करायचे, जिना कोणी ठेवायचा, वरी छतावर जायचं कसं, वरी बांधायचं का नाही बांधायचं, हे सगळं बजेटवर आहे म्हणा. आता बजेट नसेल तर काय बांधायचं, जरा पाया बांधणं होत नाही. आता बजेट याच्यामध्ये खूप वाढते समोर. तर मूळ मुद्दा आहे, तर कोणत्या तरी इंजिनियर पाशी जावं लागतं. मग इंजिनियर कोण असं? वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव महाराजांनी रचला, पण त्या पाया रचण्यासाठी त्यांना सध्या काही इंजिनियरची आवश्यकता पडणार हो. पण इंजिनियर कोण असं? तर इंजिनियर आपल्याला बघायचं झालं तर हा वारकरी संप्रदायाचा इंजिनियर जर कोणी असेल आणि पहिला वारकरी कोणी असेल तर भगवान शिवाय. म्हणून जे संत एकनाथ महाराज यांनी भगवान शिवाचं वर्णन या ठिकाणी केले.
तुम्ही जर बघसाल, आता आपण ईश्वरामध्ये मतभेद करतो, पण संत ईश्वरामध्ये आणि माणसामध्ये गुणामध्ये भेदभाव करत नाही. विठ्ठल आणि शिव, हरी आणि हर हे वेगळे नाही. हे आपल्याला अनेक संतांच्या अभंगातून आपल्याला पाहायला मिळतं. तुम्हाला प्रमाण हरिहरा भेद हरिहरा भेद हरिहरा भेद हरिहरा भेद काही नका करू वाद काही नका करू वाद काही नका करू वाद एकमेकाचे हृदयी एकमेकाचे हृदयी हरिहरा नाही भेद नका करू वाद, एकमेकाचे हृदयी गोडी साखरेचे ठाई. म्हणजे हरी आणि हर याच्यात भेद करू नका असं कोण सांगताय? विश्वतोड म्हणू नका. आपले जगद्गुरु तुकोबर आहे सांगतात. हरिहरामध्ये कुठलाही भेद नाही. शिव आणि शंकर हे दोन्ही एकच आहे. त्याच पद्धतीने शिव आणि हरी हे सुद्धा एकच आहे. कारण की जर तुम्हाला बघायचं झालं तर ज्याला जमत तशी ईश्वराची व्याख्या जो तो करीत गेलेला आहे. जया अंगी तैसा भाव तया तैसाची निष्ठाव म्हणतात. त्या पद्धतीने ज्याला जसा ईश्वर मानता आला त्याने तशा आपल्या पद्धतीने माना. ईश्वरामध्ये कुठेही तुम्हाला मतभेद पाहायला भेटणार नाही. आणि मतभेद जर निर्माण झालेच असतील तर ते आपल्यामुळे झाले. संतांनी कधी मतभेद केलेले आहे? संतांसाठी हरी तेवढाच महत्वाचा आहे आणि हर म्हणजे पांडुरंग परमात्मा सुद्धा तेवढाच महत्वाचा. तर बघायला पहिला वैष्णव जर कोणी म्हणलं तर भगवान शिव आहे. तर याला सुद्धा प्रमाण पाहिजे. नाथ महाराज सुद्धा सांगतात एका जनार्दनी शिव एका जनार्दनी शिव शिरोमणी महादेव शिरोमणी महादेव शिरोमणी महादेव एका जनार्दनी वैष्णव एका जनार्दनी एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. तर पहिला वैष्णव जर कोणी असेल तर भगवान शिव आहे. आता म्हणसाल आपण मूळ मुद्द्याकडे येऊ की आपण पाया रचण्यावर आहोत. तर वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे माऊली ज्ञानेश्वर यांचा इंजिनियर कोण आहे? भगवान शिव. मग तो कस काय? तर गुरु परंपरा त्यासाठी आपल्याला बघावं लागेल. जर अध्यात्माचं ज्ञान मिळवायचं असेल तर कशात मिळवता येईल? गुरु परंपरेनुसारच आपल्याला ते ज्ञान प्राप्त होऊ शकतं. कोणाकडेही जाऊन आपल्याला अध्यात्म कळत नाही. त्याच्यासाठी योग्य गुरु आणि योग्य मार्गदर्शक आपल्याला असेल तरच आपल्याला योग्य ज्ञान मिळेल. आणि ज्ञानेश्वर माऊली सुद्धा योग्य गुरु मिळाला म्हणूनच एवढा श्रेष्ठ संप्रदाय त्या ठिकाणी जन्माला आलेला. तर मूळ
मच्छिंद्र दयाच्या मुखीशी. म्हणजे मुख्य जर कोणी असेल संप्रदायाचा सुरुवात इथून झाली ते भगवान शंकर. आता आदिनाथ तुम्ही म्हणसाल तर भगवान शिवासाठी आदिनाथ, आदियोगी, आदिपुरुष अशा वेगवेगळे संबोधन आपल्याला वेगवेगळ्या संतांच्या साहित्यामध्ये बघायला मिळते. कारण की जिथून पूर्ण सृष्टीचं संचालन ज्याच्या इच्छेनुसार चालतं त्याचे भगवान शिव आहे. आणि त्या शिवापासून चालत आलेली गुरु परंपरा ही आपली वारकरी संप्रदायाची आहे. कारण की गुरु परंपरा सुरुवात कुठून झाली असेल तर आरंभम सदाशिवा मध्यानाम शंकराचार्य तस्मात आचार्यम वंदे गुरु परंपरा. म्हणजे सुरुवातीला कोणाचं झाली असेल तर भगवान शंकरापासून पूर्ण आगम तंत्राची सुरुवात भगवान शंकरापासून झाली. आणि भगवान शंकराचा आगम तेवढा सिद्ध गुरु असल्यामुळं एवढा श्रेष्ठ संप्रदाय या ठिकाणी निर्माण. वारकरी संप्रदायाची ओळख काय तर तुम्ही म्हणसाल डोक्यावर टोपी घातली, सदरा घातला, खाली नेहरू पैजामा घातला, गळ्यात एक माळ घातली, मी झालो वारकरी. तू का आता वारकरी तिकडे बसून अर्ध बकर पाळतो नुसता सदरा घालायचा, गळ्यात माळ घालायची, तिकडं बाहेर जायचं. फक्त थोडं लांब गेले आता लागतील 2-3 आहेत. नावं सांगत नाही, मी जवळच आहे तुम्ही जवळ, सगळ्यात माहिती. त्याच्यामुळं नुसता जर टोपी घातली, पैजामा घातला, गळ्यात माळ घातला, निघला मी वारकरी म्हणायला लागला तर ते वारकरी नाही. लक्षात ठेवा, वारकऱ्यासाठी काय करावं लागतं त्याच्या अंगामध्ये तसे विचार जोपर्यंत रुजत नाही तोपर्यंत खरा वारकरी होत. आणि वारकऱ्याचे विचार आत्मसात करायचा तर कुणाकडे जावं लागतं आम्हाला श्रेष्ठ संतांकडे जावं लागतं. आणि श्रेष्ठ संत आज भेटतील का म्हणून. आता तर संत असे झाले संत विना प्राप्ती नाही, संत विना प्राप्ती नाही, संत विना प्राप्ती नाही, संत विना प्राप्ती नाही. आयच्या वेळेची काही, आयच्या वेळेची काही, संत विना प्राप्ती नाही, संत विना प्राप्ती नाही. संतांविना प्राप्ती नाही. जर अध्यात्म प्राप्त करायचं असेल संतांच्या सानिध्यात आपल्याला जावंच लागतं. त्याशिवाय अध्यात्माची गोडी लागत नाही. आणि अध्यात्माची गोडी लागणं आज काळाची सर्वात महत्वाची गरज आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा जर बघायला गेला तर आपल्याला सध्या मूळ जागृती जर कोणाची करायची असेल तर तरुण पिढीची करावं लागणार. आता एवढा मोठा सत्ता गावाला उभा केला पण गावातला तरुण नेमका कुठे गेला हेच कळून जात. तरुण आहे तरी कुठं. जर याच पारावर दुसरा काही कार्यक्रम ठेवला असता तर मी सांगतो तर गर्दी मावली नसती. मी येऊन गेलेला आहे. आता इथं कार्यक्रम काय काय होतं मला सगळेच माहिती. पण ते करू नका असं मी तुम्हाला म्हणत नाही. करा तुम्ही काय हरकत नाही. पण धर्माचे तेवढं जाण असणं तेवढंच गरजेचं आहे. कारण की आपल्याला आपला धर्म टिकवण्यासाठी जर आज तरुण जागेवर नसतील तर उद्याची पिढी काय घडणार आहे हेच फार महत्वाचा मुद्दा. त्याच्यामुळं कीर्तनकारांना सुद्धा येतात, कीर्तन करून जातात, सांगतात, सगळ्या गोष्टी करतात, पण सुधारायचं कोण हो मूळ मुद्दा आहे. कीर्तनाला काय लागलं, कीर्तन किती सुरू झाले जातात. कोणी जन्मलं कीर्तन, कोणी मेलं कीर्तन, त्याला दहाव्याला कीर्तन, त्याच्या तीर्षाला कीर्तन, फार तुला वाजला त्या कीर्तनाचा. कीर्तनाकारामुळे गाड्या मावळ झाल्या पण याच्या घरातल्या गाड्या इकल्याशिवाय राहिल्या. मूळ मुद्दा हे आहे. पण हे का उडवलं याचा विचार करण्यात एवढं गांभीर्याचं. सुरुवात करायची म्हणलं तर कोण करायची हा सगळ्यात मोठा मुद्दा. कारण की आज जर कोणाला म्हणलं की बाबा इथे येऊन 2 घंटे उभा टाकतो का, कुठं राहू बाबा मला नाही
कोण उभं राहत होतं. पण ते जर त्याला म्हणलं तिकडे गौतमी पाटील आणि सातो कॉलेजला नाही लागत नाही मला, बापाला सांगत नाही, किंग मारला निघाला पाठ्यात मागितलं नाही कोठा आहे ते गेला तिथं पोचला रे. आणि बघायला काय त्याला उभं राहायचं का नाही, बांबून उभं राहा कंबड्यातून मोठा पडला खाली ते गर्द्यात नव्हता लोटी चेगरा चिंगरी झाली त्याची. तिकडे पटकन झाली ते काय हरकत नाही, पण इथं जर यायचं म्हणलं तर त्याचा मूडगा बसतो. हा बोलणं जरा फटकळ लागून काय हरकत नाही, माफी मागतो सगळं याची पुन्हा जाताना, पुढची वेळी बनवू नका काय बोलू नका, पण जे आहे ते बोलावं लागेल. काय म्हणता बा, तुम्हाला सुरुवात करावं लागेल कोणाला तरी ते ठिकाणी. तर आज बघायला गेलं तर आमचा मित्र गणेश सूर्यवंशी, मी त्याला बघतो पहिल्या दिवसापासून त्याची झटपट या ठिकाणी बघायला. सप्ताह उभं करण्याच्या मागे त्याचं फार मोलाचं योगदान आहे, पण त्याला साथ देण्यासाठी कुठे तयार नव्हतं. एक वेळ सप्ताह झाला म्हणता एक वेळ कॅन्सल होतो, कसं काय होतं, पण त्याचा कार्यक्रम कोणी कॅन्सल करत नाही. फक्त उद्या फक्त तुम्ही सुपर केली म्हणून सांगा आणि येणाऱ्या मग कार्याच्या कीर्तनाला गौतमी पाय इथं गर्दी कुठवते तसं. हा पण इथं कीर्तनाला या म्हणलं की नाही बाबा, याचा सगळ्यात मोठा मुद्दा काय असं आज आपल्याला त्याच्याविषयी करमत नाही. जसं संताला कोणाशिवाय करमत नव्हतं, देवाशिवाय करमत नव्हतं. एक क्षण संत इथं तिथं फक्त कशाला पाहतो तर देवाला पाहतात. विठ्ठल जळी तळी भरला असे संत सांगत होते, रीता ठाव नाही उरला असे संतांचं मत. संताला प्रत्येक जागेत देव दिसतो, पण आम्हाला प्रत्येक जागेवर काय दिसत असेल आणि काही आम्हाला जर बेचैन होत असेल, काही भेटलं नाही तर ते फक्त एकच गोष्ट आहे, आपला मोबाईल. तुम्ही पहाटे उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत तुमची सखी बायको तुम्हाला सोडून जाईल, पण तुम्हाला मोबाईल सोडून झाला. मूळ मुद्दा आहे. मोबाईल सगळ्यांचा गुरु झाला म्हणून हे सगळं सुरू झालं. जर असा श्रेष्ठ गुरु आपला असेल तर आपलं आयुष्य असं सुरू राहणार आहे. पण वारकरी संप्रदायाचा गुरु कोण आहे? भगवान शिव. श्रेष्ठ गुरु कोण आहे? भगवान शिव. आणि त्यांच्यापासून आलेलं हे सर्व ज्ञान पुढे पसरत गेलेलं आहे. आता म्हणजे तुम्ही कसं केलं, हे ज्ञान कसं पसरलं असेल याच्यासाठी सुद्धा आपण फार महत्वाची बोलू. आता महादेव बिचारा स्वभाव त्याचा भोळा होता आणि नेहमी सांगायचा रामनामाचा जप करत बसायचा आणि ध्यान लावून बसायचं. दिवसेंदिवस कठोर कितीतरी वर्ष त्यांची तपस्या चालत होती. म्हणून त्याला काय झालं रे, आता देवी पार्वती, आता मला सांगा एखाद्याचा नवरा जर बसला साधू तपाला आला त्या बायकोला दिनभर भोयळ लागलो, नेमके लागलं कोणाच्या नादी, बसले डोळे लावून हे स्वप्न पाहायला कोणाची, याच्या स्वप्नात यायची कोण, नेमकी हाय कोणी, बाई हाय का बुवा हाय का आणखी तिसरंच काही. आता पार्वतीचा प्रश्न पडलेला आहे, मला नाही पडला, पार्वतीला पडला. तुम्ही म्हणता महाराज तुम्हाला पडला का, मला नाही पडला बाबा, हे फक्त पडलं पार्वतीला. आता करावं काय म्हणलं, विचारावं तर विचारावं कोणाला. आता दुसऱ्याला कोणाला विचारावं म्हणलं तर काय विचारणार आहे. मग चला बाबा आता जाऊ नवऱ्याकडे, नवऱ्याला विचारावं. शेवटी उठवलं ध्यानातून पार्वतीने आणि सांगा म्हणलं तुम्ही इतकं रात्रंदिवस डोळे लावून भजन करत बसले, डोळे लावले, नेमकं तुम्ही ध्यान तरी कोणाचं करता. हा तुमच्या समोर इथं त्रैलोक्याची स्वामिनी इथं तुमच्या सोबतच, तुम्हाला सगळा आशीर्वाद, सगळ्या संपत्ती धनसंपत्तीची काही लालसा नाही, मग तुमच्या नेमकं ध्यानात येते तरी कोण. तर भगवान शिव सांगतात माझ्या ध्यानात इतर तुझं कोणी येत नसून हा रामनामाचा जप मी सतत करत असतो आणि रामनामाचा जप करतो. आणि आता मला सध्या कशी पंढरीची वारी जवळ आली तुला, आता मला पंढरीच्या वारीत जायचंय बघ, त्याचाच मी विचार करायला मला आता मला जायचं तर कसं करू. आता जायचं कसं करू म्हणजे पार्वतीला काय सुचना, पांढरीची वारी, पांडुरंगाचं दर्शन, तुला तरी कसं सोडवलं. बाईचा हट्ट म्हणजे बाबा नाही बेकार. हा
आता आपले सामान्य माणूस चुकत नाही, देव कसा चुकत त्याला? बाईचा हात ते काय ज्ञान मला सांगा, म्हणजे आता ते गुण काय मला तुमच्यामुळेच कळू द्या. म्हणजे वारकरी संप्रदाय तर पंढरीच्या पर्वताची एवढी महती काय म्हणून सांगितलं. आदिनाथ बोधू सगळं चित्त. मग आता काय करावं म्हणजे पार्वतीने धरला पक्का हात, हो सुरत मध्ये आता मी तुम्हाला ना ध्यान लावू देते म्हणे, ना खाऊ देते, ना पिऊ देते, ना जीव देते. तुम्ही ताटावर बसला गेला त्यांच्या पार्वती. आता म्हणजे तुमचा अर्धा जेवण करू देतो, सगळं जेवण होऊ देत नाही म्हणजे अर्धा जेवण उपाशी ठेवतो. हा पहिले मला सांगा म्हणजे मी तुमच्या सोबत वारीला येणार म्हणजे येणार. आता ते हट्ट पकडल्यावर का आपल्याला आपल्या बायकोचा हट्ट पुरवाच लागत. तुम्ही किती पुरवली आता मला माहिती. कोण लुगडं घे, कोणी साडी घे, कोण पैठणी घे, कोण गळ्यातला हार घे, कोण नेकलेस घे, कोण झुंबर घे, आणखीन काय काय घेते काय सांगते. हा हट्ट कसं आहे ना, दोन हट्ट जगात सगळ्यात महत्वाचे. एक हट्ट आहे स्त्रीचा हट्ट आणि दुसरा आहे बाल हट्ट. हे दोन हट्ट तुम्हाला काही केलं तर पूर्ण करावं लागतं. ते तुम्हाला चुकणार नाही. आज तो विसरून जाईल, एक दिवस तुमचा धरून जाईल, काय हरकत नाही. तुम्ही म्हणसा माझा गाडी एका दिवशी निघून जासाल घराच्या बाहेर, राहू दे म्हणसाल मला मी तू फाटी निघून बाहेर फिरवतो मी तिकडे कुठं तरी, राहू दे तुला ठेव तुला पाठ तूच कर म्हणजे कुठे द्यायचे काय मला काय करायचं. एखादा दिवस धकल महाराज रोज धकणार का? त्याच्यासाठी काय करावं लागलं, हात पाय जोडावं लागलं, पडावं आणावं लागलं. पैसे नसते तर कोणाचं कर्ज करावं लागलं, पण तिची इच्छा पूर्ण करावं लागलं. तसंच झालं महाराजांना. महादेवासंग पार्वती मानव चाललं महादेवाला, चल मी बापाला म्हणाली जिथं पण हे काय म्हणलं, हे ज्ञान गुपित आहे, इथं सांगता येत नाही. मी तर सांगताय मी आपल्या इथं कसं आहे म्हणे, ते काय म्हणे आपला नंदी आपला वाहन ते असा बसून राहते मला पुढे कुठं हालतच नाही. आता हाकललं तर मग जात नाही म्हणते, इतका मोठं प्राणी उठतच नाही महाराज. काय करा नंदी म्हणजे काय घायला माहिती ना आपल्याला. आता तुम्ही किती हाकला जाते का तुमच्यापासून नाही तर ते कुठं जाणारच नाही. त्याच्यामुळं काय झालं, आता इथं आपल्याला ते सांगताच येणार नाही. चला म्हणजे तरी लांब पण गेले सागराच्या पलीकडे निघून घेऊन गेले पार्वतीला. कोणाला घेऊन गेले ते पार्वतीला घेऊन गेले. तिकडे लांब गेले समुद्राच्या तीरावरती आणि तिथं त्याला ज्ञान सांगू. पण आता जातच बाईची आपली ती पण पार्वती. नवऱ्याचा ऐकावं कोणाला वाटतो. हा बाकी 4 बाया नाही 8 बाया बसू द्या, तिचं ऐकतील तिचं ऐकतील, हिचं ऐकून तिचे भांडण लावतील, तिचे भांडण हिच्या जवळ लावतील. हे कुठाने सगळे करते. पण चांगलं सांगितलं का वापरत नाही करत. पार्वतीची अवस्था कशी झाली, गेली ऐकायला पण मुळात अर्ध ऐकत ऐकता तिला लागली झोप. हा सगळ्यात मोठी खासियत. आता मला काही काम जास्त करायचं नाही, सगळं झालं, धुणं झाले, भांडे झाले, खरकटे भांडे ठेवले, आता उद्या पाठ आता झोपू द्या. आता ताकदच नाही म्हणजे दिवसभर काय रात्री मध्ये काहीच काम नव्हतं मला. काम केलं तरी का 12 वाजेपर्यंत पहाटाचं न्यारी भ्यारी आटपली. शेताकडे जायचा आता प्रश्नच नाही राहिला. सगळे आहेत मस्त कूलर खाली उन्हाळा लागला बसलेले मस्त निवांत. आणि संध्याकाळचं आपलं 2-4 भाकरी करायच्या. आले माणसं जीव घालायचे नाही ते गेलेले तिकडून जेवण येणारच होतं. त्याच्यामुळे काही जास्त आवड नाही करायला. उरलेले भांडी पाहिलं घासायचे, लागली झोप. आता एवढं महत्वाचं ज्ञान सांगायला लागली झोप मग करायचं. कीर्तना बी काही झोपायली असते त्याला काय करा ऐकतील द्यायची नवरी बी. असंच झालं तिच्यामध्ये. आता तिला लागली झोप. आता हे एवढं मोठं गुह्य ज्ञान सांगायला मध्ये ऐकायचं वाया कसं जाऊ द्यायचं. म्हणून काय झालं, भगवान विष्णूने ही गोष्ट लक्षात आली. आपण ज्ञान सांगायलो पण पार्वती तर झोपी गेलेली आहे. आता हे ज्ञान भगवान शंकर डोळे लावून ध्यानात ठेवून मस्त सांगत ऐकायला कोणी नाही. हे असं जमत नाही. आपल्याला तात्काळ जाऊन त्याचं ग्रहण करावं लागतं. म्हणून मच्छी इंद्रनाथ
जो मूळ अवतार आलेला आहे. मत्स्याच्या गर्भामध्ये एक सूक्ष्म स्वरूप धारण करून भगवान विष्णू त्या मत्स्याच्या गर्भामध्ये गेलेले आणि मत्स्याच्या गर्भामध्ये जाऊन ते पूर्ण दिव्य ज्ञान त्यांना ऐकलं. म्हणून काय आदिनाथ गुरु सकळ सिद्धा मच्छिंद्र आता मत्स्याच्या गर्भामध्ये भगवान विष्णू सूक्ष्म स्वरूप धारण केलं आणि ते सगळं ज्ञान ऐकून घेतलं. आता ते ऐकलं आणि हे सगळं सांगण्याच्या झाल्याच्या बाद महादेवान डोळे उघडले. आता महादेवान डोळे उघडले म्हणजे पुन्हा थांबायची ताकद राहते का? महादेवान डोळे उघडले लक्षात आली पार्वती तर झोपी गेली होती. आता ऐकलं कोण? महादेवानं ध्यान लावून पाहिलं हे कोण सगळं ऐकलं कोण असं विष्णूला ऐकलं म्हणजे मी ऐकलं कसं समोर सरळ नाही ऐकलं मग त्याला भेव होतो. महादेवाचा भेव म्हणजे खतरनाक माणूस त्याच्या रागाची सीमाच नाही. दुसरी आहे म्हणजे भोळा तेवढाच आहे पण रागीट पण तेवढाच माणूस साधा सुद्धा नाही. राग म्हणजे प्रचंड राग होत म्हणून विष्णूला सुद्धा भेव वाटलं. म्हणून त्याने सूक्ष्म रूप धारण केलं मत्स्याच्या गर्भामध्ये गेले आणि मत्स्याच्या गर्भामध्ये राहून ते सगळं ज्ञान ऐकतं आणि त्यांना आता कळालं. महादेवाला सुद्धा कळालं की आपण हे सगळं आता ऐकलं तर आपण तिथून फळ काढला पाहिजे. आता हे फळ काढला आणि तिथून फळ काढून जे धावले की बस पंढरपूरमध्ये येऊन विटेवरच उभा राहिला आणि जसा उभा कंबर धरून उभा राहिला. आणि मग आता बाहेर निघायचं म्हणजे सहज बाहेर सुद्धा नाही निघाले ना. त्याने काय केलं बाहेर निघण्यासाठी माशाचं पोट फाडून बाहेर निघावं लागलं. मग ती मासा सुद्धा जखमी झाला. आता मासा जखमी झाला जसं भगवान विष्णू पाहायला लागले तसा त्याच्या मागे ते मासा पण लागला गेला आणि डायरेक्ट त्याच्या कानाला पकडले. म्हणून काय मकर कुंडली तळपती शिव. आता याचा विषय आणखी खूप खोलात जायला वेळ लागतो जितक्या काम आपल्याला जाता येत. म्हणून त्या पांडुरंगाच्या कानामध्ये कुंडल कशाची हा मत्स्याचे कुंडल आहेत ना. आता आपल्या बाहेरच्या कानात नाही भरणार. इकडं बापा आता नवीन झुमकी आलेली आहे ते काय मागतील गॅरंटीच नाही. एकदम मागत सोन्याची सायकल चांदीची शीट सर डबल शीट पण भेटली तर जाईल ते आता झालेला आहे ती भेटत नाही झाली. का मला तुमच्या गावात किती हो महाराज तुमच्या गावात एक आहे ना तुम्ही जे कृपावंत असता तुमच्या गावात एक आहे ना इथं जर काढले तर आता जाऊ दे भेटतील ना.
आता नेमकी ब्राऊन बसून डबलशीट न्यायची आणि देईना झाले हो त्याच्याकडे असं माणूस काय सांगावं मला लय अवघड होती. यायच्या अपेक्षा इतक्या वाढल्या महाराज यायच्या घरी हायता द्यायच्या नाही तर ते तर काय करतील बिचाऱ्या त्याला भेटून झाले आज देतील कुठून. आणि यायच्या अपेक्षा इतक्या वाढलेल्या आहेत याला नोकरीच पाहिजे नोकरीची भरती दिली नाही 7 वर्ष झालं 4 जागा निघल्या आणि 40,000 पोरं आले. हा किती आले 40,000 जागा किती होत्या 4. आता लागतील किती हो मला फक्त 4 त्यातले 3 तर पैसे दिलेले होते रो आतल्या दारा ना. हा ते कारभार नाही मोठा ते दार तुम्ही मोठं बंद करू शकत नाही त्याची कुंडी तिकडं नाही त्या आतल्या दाराला जाऊन देत कधी ठरते कोणासंग ठरते हे मी माहित नाही फक्त लिस्ट मध्ये नाव येते पण ते पोरग पेपरात नसते. हा किती नोड सांगत ते होतं म्हणून त्याच्या नेमका प्रश्न असा झालेला नोकरीवाले पाहायची म्हटलं पाहणार तरी किती तुम्ही नोकरीवर तुमच्या गावात किती येतो नोकरीवर हा किती आता एखाद 2-4 नवीन लावले आहे का कोणी नवर कोणी एक नोकरीचा नाही ना. मग तुम्ही लोकांच्या गावात काय म्हणून पाहायचं तुमच्या घरात नसल तुम्ही दुसऱ्याच्या घरात काला हुडकायचं नाही सोपं लय अवघड नाही. आपल्या घरात काय हे आपल्याला आधी बघावं लागतं मग दुसऱ्याच्या घरात झाकून पाहावं लागतं. पण मूळ मुद्दा असा झाला आम्हाला लोकांचं जास्त पाहावं लागलं आमच्याकडे असं करण्याचं हरकत नाही म्हणजे आम्हाला आमच्यावरती समाधानच नाही राहिलं. मूळ मुद्दा आजचा इथं भटकत चालला आज समाधानी कोणी कारण की तुमच्या मनाची स्थिती चंचल आहे. चंचल हे मनात हवेस राहायला त्यानेच मातेरा केला देहाचा तुमच्या देहाचा मातेरा तुम्ही केलाच नाही हो. तुम्ही दारू पिली तुम्ही नाही पिली तुमच्या मनानं पियायला दारू चांगली आहे का वाईट आहे हो सांगा ना जरा चांगली आहे का वाईट आहे वाईट आहे पण पिणाऱ्याला विचारावं एखादं हा त्याचा अमृत आहे. हा येत तर मोठा कारभार झालेला त्याला अमृत आहे ते तुमच्यासाठी नसेल हो पण त्याला अमृत कोण आहे म्हणून सांगितलं त्याच्या मनानं सांगितलं तुमच्या मनानं नाही सांगितलं त्याला त्याच्या मनानं सांगितलं म्हणून ते अमृत आहे. आणि मन इतकं वाईट खूप वाईट हा त्याचा तोडगाच नाही कोणापाशी संतांना तर त्याला फार कुठे बहिणाबाईचं फार उठवट उदाहरण झालं चांगलं मन ओढाळ मन ओढाळ ओढाळ उभ्या पिकात रडलं म्हणजे उभ्या पिकात एखाद्या ढोर घुसतो ना ढोर त्याला हाकलणं तेवढं सोपं नसतं ते त्याच्या मनाने गेलेलं असतं त्या ढोराला तुम्ही काही करा हाकलू शकत नाही. आता आपण सुतळी बाम फोडायलो मोठं पंख्याला काड्या लावून वाजवायलो आणखीन किती नाना प्रकार काढलो म्हणजे ढोर बाहेर चाललं का जात नाही कारण की
तुमच्या कृतीने नाही का तुमच्या मनाला कृती आणि तुम्हाला तुमचं मन निर्मळ करायचं संतांच्या सानिध्यात तेवढंच जावं लागते कारण की संतांच्या शिवाय तुम्हाला तुमचा उद्धारच पडणार नाही कुठे संता विना प्राप्ती नाही ऐसे ऐसे वेद देते ग्वाही बघा आता मी एकटा सांगणं झालो वेद पण सांगायला आता वेद किती आहे तुम्ही सांगताल महाराज इथं कोणी सांगते ना पाहून तुम्ही तर सांगताल तुम्हाला वेद विचारले आता तुम्हाला उपनिषद किती आहे हा आता प्रश्न आहे उपनिषद किती आहे उपनिषद किती आहेत महाराज हा हे मूळ मुद्दा धर्माचं ज्ञानच असून पाहिजे हा भरकटण्याचं कारण इथून होते आपल्या धर्माचे शास्त्र किती आहेत हेच आपल्याला मुळात माहित नाही दोन चार गोष्टी माहीत झाल्या की लागला डोसक्यावर तुला मला सगळं तिथे म्हणा हा मुख्य म्हणा कसा म्हणा तुला येते तरी काय वारकऱ्याचं प्रमाण काय फक्त तिथं येऊन थांबते का फक्त हरिमुखी म्हणा म्हणजे की झाला करता त्याचा हा धर्माचं ज्ञान काय ते पहिले घ्यावं लागतं घेण्यासाठी चांगला गुरु लागते आणि चांगला गुरु जर कोण असेल तर भगवान शंकर आहे आलो मुदेव तर गेलं बाई हा मूळ मुद्दा हे आपल्याला मुद्द्यावर यावं लागत नाही ते गेला तिकडच हा तिकडच नव्हती बसला कुठं माहीतच नाही तसं होऊ नये यावं लागते फिरावं लागते पण जागेवर यावं लागते आता मला तुम्हाला सांगतो की तुम्ही जर घरातून सकाळी बाहेर पडला तुम्ही जाता कुठं दिवसभर की तुमच्या घरच्याला माहित आहे का आहे का नाही पण हे माहित का होते जेव्हा संध्याकाळी येता ना तुम्ही काय केलं आज आता काही चांगले येतात काही अशी येतात ए बाई काय केलं की नाही हा तू होती मोठा करू काय ना तुझ्यासाठी पाणी भरू लागले आणणारच होता पार्वतीने 16 सोमवार केला पण हे शंकरच पिऊन आला हा या शंकराला कसं करा तुम्ही आता म्हणता शंकराचा प्याला दारू हे भीक मागे हो तुम्हाला कोण सांगितलं कोणत्या ग्रंथात वाटलं तुम्ही शंकराचा प्याला दारू तुम्हाला कोण सांगितलं हा तुम्ही पिया मला तिकडे तुम्हाला कोणी विचारत नाही पण तुम्ही देवाला कोण बदनाम करायचं तुम्ही मेले काय जगले काय फरक पडणार नाही मला तुम्ही पिऊन त्याची काही गरज नाही पण तुम्ही आमच्या देवाला कोण बदनाम करा हा देव आमचा पहिलेच भोळा आणि त्याला तुम्ही बदनाम करायला दारू पिऊन हे 100चा प्याला एकच पेला तिकडच गरीब याला घरी आणायचं काम करावं लागत नाही जागो आला कीर्तन करणारे मी सांगा असे झाले इथं बरोबर कीर्तन तिथं जाऊन थांबतो हा गळ्यातली म्हाळ निघत नाही होती काहीच नाही बदल झालेला आहे आणि खरं बोलणाऱ्याला किंमत नाही त्याला कधी विरोध होणार आता इथून गेल्यावर 10-5 लोक म्हणतील नाही दुकानावर बी येतील
हा, मी काय लांबचा नाही, मी इतका जवळचा लयच बाजूला आपल्या राहतो. आज भेटते आपल्याला एकटं गाठू तिथं एकट्याला. हो करू कार्यक्रम त्याचा आज आज कार्यक्रम उद्या मग आपल्या दुकानला पाहत. आणि इथं जर आला तर बाबा सगळं बंद करून टाकते ते आपला. हे काय लावायचं हा? आम्ही इतके बाबा किती पैसे लागले आणि कोणती घेतली तुम्हाला माहिती. फुकट तुम्ही पैसे दिले आम्हाला, तुमच्या घरी आलतो आम्ही तर तुम्हाला मागू लागलो. तुम्ही आम्हाला म्हणलेच का आणि कोणते शहाणा हलाय वगैरे मोठ्या नागला गोष्टी करायला लागल्या. हा बोलायला दिलं म्हणून काही बोलायला लागला का? ठरवलं आपल्याला म्हणते कोण सांगितलं बाबा मुद्दा येत तू काऊन नाही गेला. शंभूचा प्याला घेतला, महादेवाने विषयाचा प्याला घेतला होता. घे ना मग बाहेर टाका देतो तुला. घे डोसर पाण्याची बाटल मान प्याला. ते मी शंभूचाच प्याला आहे, तिला खरा प्याला. ती खोटा प्याला नाही तिला, ते खरा प्याला. आजचं हिंमत तर मला कोणी एक झाकण घेऊन दाखवा. काटण घेण्यावर 100 भेटली, एक झाकण घेण्यावर दाखव. आणि ज्याला घ्या घेतलं आणि तू वाचलं त्याचा त्याला जाऊन नेमक्या नळ्या कुठून टाकल्या कुठून काढल्या ते सांगू शकते. त्यानं घेतला आणि गेला तर बरं आहे समोरचा त्या, पण त्यानं वाचला त्याला खबर लागत नाही. मला तुम्हाला त्याला तुम्ही जबरदस्ती द्यावा. नाही 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 आज फवारा बांधावून बावशी ठेवून करून जाते नकोच म्हणते. इथून पुढे आपलं कामच नाही म्हणते. या तुम्ही चल द्या तुमच्याच मनाला, मला लागत नाही म्हणते. आणि त्याला कोणी एखाद्या गावातल्या फोन करून बघा बाजारला गेलो बाबा येता येता मी काळी औषध घेऊन येते ते तिकडे ठेवलं. त्या औषध आपल्याला सांगलं म्हणजे दुकानदार मला अधिक झाला होती महिन्यावर आपण काय करून घ्या तू घेऊन चालला बरोबर आहे. हा इतकं सगळं खराब झालेलं वातावरण खरं झालं असं ते इथून झालं. आणि आता तुम्ही म्हणता फक्त माणसाला तुम्ही बोलायला पोरायला पोरीचं काय करायचं. हा डेंजर आहे मला इथं गर्दी एकाची नाही, गर्दी सगळ्याची. कारण पोरीची बी लक्षणं आज तुम्ही बघायला जागेवर नाही राहिले. कीर्तनामध्ये मी काय म्हणतो तुम्हाला खूप येऊन सांगितलं. कोणी माळा जपा म्हणाल, कोणी पूजा करा म्हणलं, कोणी पाणी घाला म्हणलं, कोणी आणखीन काय सांग. हे सांगून करायचं काय नुसतं हे काय करायचं का. रात्र दिवस उठले की आपलं घाला पाणी घाला मला थोडा नारळ लागले आपल्याला काहीच नाही. आणि नेमकं एखादं म्हणून देव करायचं त्याच्यावर बोलावं लागतं. काय सांग आता एक माणूस होता चांगला आपला घरगाव करून चांगल्या गोष्टी झाला. त्याला एखादा साधू संत भेटला त्याला वाटलं आपला ती इतकी दिवस मातेला झालाच सगळा आता मन आपलं म्हणजे काय यानंच मातेला केला मला त्याला माताला आपण घेतलं सगळं. आता हे सगळं सोडू मला त्या महाराजाच्या आता भोर ऐकली आपण आता सगळं सोडून द्यायला. मस्त गाडी गेली वाटवली गळ्यात 2-4 माळी घातल्या आम्ही टपर ठोगर लगेच 4 लोकांना पटकन दिसाव आरामाळ करी घातले माळी गेला आपला निघला लागला आपला तपश्चर्या बसला की घरामध्ये चांगल्या बैठकीत बसला 4 चौघात दिसाव मी किती देव करायचं नेमकं जमानात देखाव्याचा आपल्याला. मग तू बसला आपला बैठकीमध्ये बैठक मांडू आल्या 2-4 बाया हाडी दुखाचे काय घेऊन तर तक्रारी तसंच बायाचं मावतच करायला आल्या 2-4 कोणी वाण कोणी पिना आणायचं कोणी बो आणायचं कोणी काय आणायचं. आता वाणाचे ज्या प्रकार झाले मला देवाण आला ह्याचं वाण त्याचं वाण कोणतीचं वाण कोणतीने चालू करून हेच कळून झालं. हा शॅम्पूच्या पुड्या साबणीचे डबे आगगाडीच्या पेट्या म्हणजे घर पिंट तिच्या घरात काढ निळ्या डब्या वाण काय तर हे तरी कळालं पाहिजे मला.
एवढी चांगली संस्कृती आपली आज कोण्या दिशेला सगळी कोण्या घराला सगळी हा मूळ मुद्दा. कीर्तनात काय सांगायचं याच्यापेक्षा लोकांना काय पटवायचं हे महत्वाचं. वाणा काय घ्यायचं हाताकाळीची डबी द्यायची काढायची डबी हे घ्यायचं वाण काला घराला नाम तुझ्या घराला लोकांचं घर जवायनी घालले हा तुला घर नाही तुझ्या घरी जाऊ ना घरच्या चुलीला आला विसरलं पण लोकांच्या घराला डबी द्या विसरून जाईल. घरी लायटर आलं महाराज लायटर हा नवीन जमाना फास्ट एकदम लायटर लावायला खटकन गॅस चालू कर एका मिनिटात. आता ऑटोमॅटिक आहे बटन दाबलं की जायचं विज्ञान आहे समोर गेलं. पण याच्यामुळे आपलं अध्यात्म मागं राहिलं ना. आणि अध्यात्मामध्ये काय नाही जे आजच्या विज्ञानाला पटत नाही मला सांगा. इथं तुम्हाला पुस्तकं 2-4 कमी वाचले उलटे पालटे करून फाडून परत पडली पण तुमचं समाधान करू काय लागत नाही. वेळ लागला किती वाजली किती 10 वाजून 10 राष्ट्रवादीची काही माहिती इथून पुढे आता आचारसंहिता विचारली त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी थोड्या आपल्याला आठवत घ्यावं लागतं. आता वाण कोणतीचं कोणतीने चालू केलं हे मला माहित नाही पण आता हे बसलेलं होतं तपश्चर्येला आल्या हाती दुखाच्या वेळा लागल्या नाही. आता याचा म्हणजे बाई म्हणजे काय म्हणजे तू अनवरा काय मोठा पूजन झाला म्हणजे बसला म्हणजे तप लावला म्हणजे गळ्यात मारली गेली हा धोतर फितर सवळं नेसून राईट हा पठ्याला म्हणजे काय शंभूचा केलाच नाही झाला राईटच बसला भीतीला फक्त रुपयात करायचा इतका ध्यान असतं मला. बाया विचारायला लागली कुजबूज करायला काय लागली म्हणजे नाक तरी लागला का. आता घरची तरी मुकाट्यानं बसवलं मला ती म्हणती आता काय सांगू म्हणजे याला गावातल्या पुरवणं इकडच्या पुरवणी आता स्वर्गाच्या आपसाच्या नादी लागला. हे म्हणलं आता अप्सराच्या नादी लागला. त्याला म्हणलं आता हिटाला म्हणला इथला काय करता म्हणला हे मोठ्या माणसाच्या मागे लागला म्हणला. हे सगळं न करण्याचं कारण आपलं काय चांगलं मार्गदर्शन मिळून आणि चांगलं मार्गदर्शन कोणाकडे संतांकडे. त्याच्यासाठी आम्हाला काय करावं लागेल ज्ञानेश्वरीचं पारायण करावं लागेल तुकाराम गाथेचं पारायण करावं लागेल त्यातल्या ओवीचा अनुभव म्हणून काय एक तरी ओवी ते बघा काय सांगतात माऊली अनुभव घ्या म्हणतात कशाचा ज्ञानेश्वरीच्या ओव्याचा इकडच्या गोव्याचा नाही. आम्हाला गोव्याचा अनुभव घ्यावा वाटते ओव्याचा घ्यायला तयार नाही तुम्ही महाराज त्याला पाहिजे गोव्याचा. हा शब्द नाही सोपे फक्त अर्थ नाही मोठे मोठे. हा शब्दाचा अर्थ त्याचा अनर्थ एवढंच करता येईल. आता गोवी अनुभव म्हणलं हे गोवी अनुभव गेला तिकडे तिथं काय भेटणार हो त्याला तिथं भेटणार काय त्याच्या ज्ञानाचं त्याच्या हिताचं काय आहे का तिकडे काहीच नाही. समुद्रात 2-4 उड्या हाणल्या खारट पाण्यानं आंघोळ केली पुन्हा चांगल्या पाण्याला आंघोळ करायच्या पैसे देऊन काहीच केलं नाही त्याच्यावर. आणि तिथं काय भेटते म्हणून स्वस्त भेटते काहीतरी काय भेटते हो महाराज. हो गोव्याला किती गेले
गेले किती इथून गोव्याला गेलेले एकदा हात वरी करा बघ. गोवा 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 कोणी गेलं नाही. थांबा मला तिकडे सांगतो इथं नाही इथं जाईल हो. सांगतील थांबा एवढी गरज पंढरीला किती गेली ते तरी हात वर करा. इतकी रात वाटायची पंढरीला जायची पण कमीत कमी त्याने तर हात वर करा की आम्ही गेलो बाबा म्हणून. म्हणजे या गावातून तर कोणी ते आपलं काय महापर्याबद्दल विद्वांच्या हा ते गेलं बाबा पंढरीला. इथलं तर कोणी गेलं तुम्ही जाणार का हा आता पंढरीला तुम्ही जाता का हा संसाराच्या गाड्यात आम्ही इतकं अडकून आम्हाला काहीच करायचं कळलं झालं. फक्त आम्हाला स्वतःला चांगलं राहण्यासाठी काय करायचं एवढं कळायचं. पण आमच्या मनाला निर्मळ करायचं हेच आम्हाला कळलं. आमचं हित कशात आहे हेच आम्हाला कळून झालं. आणि तरुण आता कसंच कळलं झालं. लय अवघड आहे मला स्वतःच्या हिताला धन्य कोण आहे जगामध्ये. एखाद्याचा मुलगा आता चांगला श्रेष्ठ झाला उच्च पदावर गेला मोठ्या एका कामाला गेला त्याचे माता पिता धन्य आहेत का नाही. माता पिता धन्य कोणाचे तुकाराम महाराजांना विचारा. तुकाराम महाराज सांगतील तुम्हाला आपुलिया हिता धन्य माता पिता द्यायची. हा जे आपल्या हिताचं काय आहे हे ज्याच्या आवलादीला कळालं ना त्याचे माता पिता धन्य. बाकी त्याचे धन्य नाहीत. नोकरी लागू द्या तर त्याच्या हिताचं बघायला पण याची सेवा कोण करायची. तुम्हाला लहानपणापासून तर तुम्हाला नोकरी लागेपर्यंत तुला एखादं लेकरू होईपर्यंत तुला सांभाळलं त्याची सेवा करायची कोण हे ज्याला कळालं आपलं हित कोणाच्या सेवेत आहे त्याचे माता पिता धन्य म्हणा. कोणाचे माता पिता धन्य नसतात. करोडोच्या संपत्ती आहेत आज मी सांगतो तुम्हाला पण त्याचे मायबाप वृद्धाश्रमात आहे. आणि रोजगारी करणारा माणूस आहे त्याच्या मायेच्या घरामध्ये इतक्या अवघड परिस्थिती याला कारण काय आम्हाला संत चरित्र आणि संत साहित्याची जाण नाही म्हणून हे सगळ्या गोष्टी घडल्या. आणि धर्माचं ज्ञान सांगायला कोणी राहिलं नाही. अहो खरं बोलायला लोकांना लुटते पण आता कसं झालं लोकांची फक्त वाहवा करायची आणि आपलं काम करून घ्यायचं हे कार्य चालू म्हणून या सगळ्या गोष्टी सांगायला. जोपर्यंत तुम्हाला सत्याची जाण कोणी करून देणार नाही तोपर्यंत तुमच्या काहीच कल्याण होणार नाही.
आणि सत्याची जाण करून दिला. फक्त ते चांगल्या मार्गदर्शन करतात. म्हणून चांगल्या मार्गदर्शक ज्ञानोबा राहायला लाभत आलं. म्हणून हा वारकरी संप्रदाय या ठिकाणी उभा राहिला. हा 16व्या वर्षात त्यांनी जर ज्ञानेश्वरीचं रचना करून जगाला एवढा मोठा संदेश दिलेला आहे. त्याच्यामुळं आणि आपल्या 16 वर्षाच्या पोरा नेमकं पॅन्ट कोणती घालावं हेच कळलं झालं. हा गडबडीमध्ये महाराजचे खडक न झालं नेमकं निघत ना ती एवढी फिट आहे. हा 45 महाराज गेले किती आणि त्याला फक्त कोणतरी तरी द्यावं. हा फक्त घरी जा विषय बस त्याला बसायच्या आधी पिवळी पांढरी पॅन्ट घालून मग तरीच तरी अशा गोष्टी घडायच्या. मग आता आपल्याला मूळ मुद्द्याकडे यायचं. आता हे ज्ञान कोण ऐकलं होतं? कोण ऐकलं? विष्णू. हा इथून पुढे यावं लागलं आपल्याला ना ज्ञानेश्वर महाराजापर्यंत कसं आलं. हा कोणाकडून कोणाकडे कसं आलं नेमकं फिरून फिरून तिथं आलं. त्याच्यामुळे यावं लागलं. आता ते ऐकलं मच्छिंद्राच्या गर्भामध्ये मच्छिंद्रनाथा. आता त्यानं ऐकलं पण त्याला कुठं चेन पडायला हो. नेमकं आता महादेवाला कळालं हे तर विष्णूनं ऐकलं. इतकं श्रेष्ठ ज्ञान हे लपून ठेवता येत नाही. आणि आता विष्णूला कळलं हे तर सृष्टीचा पालन आहे. मला उठलं की याला सांग त्याला सांग त्याला सांग सगळ्याला सांगत बसल की हो. एखादा माणूस असते बघा वाटतस त्याला एक गोष्ट कळाली त्याला सांगू नको म्हणलं तिसऱ्या गावात तुम्हाला तुम्ही घराच्या बाहेर निघायच्या आधी गावचे लोक तुम्हाला विचारतात हा कस काय झालं मग गेली हो गेली हा गेली हो नाही झालं तिकडेच गेली मध्ये पण तुला सांगितली तरी कोण नाही मला गुप्तसूत्रच नाही. बातम्यावाल्याची गुप्तसूत्र तशी यायची सूत्र असते. याला गावात पुत्र विचार पण याच्याकडे सूत्र आहे. हा सांगितलं त्याला तशी कथा ऐकलं झाली. आता म्हणजे मुख्य बसल का नाही. महादेव म्हणजे आता हे पटत नाही म्हणून चला महादेवानं गहिणीचं रूप घेतलं. हा गहिणीचं रूप घेतलं पण पुन्हा आला त्याच्यापाशी. विष्णूराव वाटलं बा ते महादेव असे गहिणीचं रूप घेऊन आला याचं ज्ञान याला पुन्हा परत देऊन टाकलं. दिलं त्याला परत यायला घेतलं. त्याला घेतल्याच्या बाबतीत पुन्हा आता म्हणजे आता यायला पुन्हा बेचैनी झाली. आता करायचं आता गहिणी नवीन आता विकून चुकून म्हणजे आता विष्णू तर यायला तयार महादेव पुन्हा येते करायचं काही हे लय अवकट मला. गहिणीनं पुन्हा दिलं दुसरी. आता कोणाकडे दिलं निवृत्ती. आता निवृत्ती कोण आहे भगवान शंकराचेच अवतार त्याला सांगितले. पुन्हा ते ज्ञान कोण घेतलं महादेवानंच घेतलं. आता महादेव म्हणजे आता हे इथून पुढं आता मानवाच्या कल्याणाच्या कामी इतके दिवस नव्हतं. हा कारण की देव आहे त्याला माहिती कोणाला कधी काय द्यायचं ते त्याच्या हातात आहे तुमच्या हातात नाही. तुम्ही किती नारळ फोडा किती नवस करा नाही तर पंक्ती घा भेटणार नाही.
त्याला द्यायचं असं तोच भेटत. त्याच्या आधी कोणी पाहिलं नसेल का आपल्याला भेटत गुरु येत नाही हाय काय आपल्याला कळलं सगळ्याला लक्षात आलं, पण द्यायला तयार नव्हतं ना कोणी. निवृत्तीरायाच्या माध्यमातून घेतलं शंकराने. आता म्हणजे आता आपल्याला ठेवायचं नाही. आता म्हणजे कोणाला द्यायचं, याला द्यायला पण तेवढा श्रेष्ठ माणूस लागते. उगाच येड्या गाबाड्याच्या हातात देता येत नाही. हा, कोणाच्या हातात सत्ता द्यायची हे पण कळायला पाहिजे. हा, काही तर वेगळ्याच माणसाच्या हातात जर सत्ता गेली, वाटोळ होते महाराज, सगळं वाटोळ. आता नेमकं उलट झालं, माणसाची सत्ता गेली बाईची. हा, आता माणसाच्या सत्तेमध्ये काहीतरी झाकत, बाईच्या सत्तेत झाकत नाही. बाईची सत्ता लय भारी, कारण की सुभाषितकार सुद्धा आत्मबुद्धी सुखाय आणि गुरुबुद्धी विशेषता. स्वतःच्या बुद्धीने जो माणूस चालतो तो सुखी राहतो, आणि गुरुच्या बुद्धीने जो चालतो तो विशेष पावतो. पण याच्या पुढचं आणखी सांगतो, मित्र बुद्धी भयावा. मित्राची बुद्धी म्हणजे काय करायचं का, त्याची बुद्धी तिथं थांबते, इथं थांबते का आणखीन कुठं थांबते. त्याच्यामुळे त्याच्या बुद्धीने झालं हे बी भयावा. आणि आता सगळ्यात मोठं सांगितलं सुभाषितकारांनी, काय सांगितलं, स्त्री बुद्धी प्रलयावहा. ज्या बाईच्या बुद्धीनं चालतो म्हणा, हा, हे असं तर वाटूनच आहे, सांगायचंच काम. तिच्याच कळलं काय घ्यायचं हे तुला कवा समजत. आम्हाला लय अनुभव, मला रोज अनुभव घेतला. दुकानदारीचा माणूस आहे, इथं उभा राहिला म्हणजे काय लय पटलीला किती काय पाहिजे, लय अनुभव घेतला. बाई आली दुकानात साडी घ्यायला, 4 संघ राहतात तिच्या, एकटी येत नाही. फौजच आहे सगळी अशी रण्या रागिणी मस्त. आली पाहिल्या 2-4, दुसरं काही नाही का, नवीन दाखव. नवीन आता काही नवीन दाखवू नाही, आलंच का नाही, अजून नवीन दाखव. बरं, पाहिली इकून तिकून मी पसंत केली, लगेच शेजारची दिवस होती अशी मागू. हे काय घेतली पलीकडे बाई पशीच होती, तिनच नेसली होती कालच्या हळदी कुंकाला. हा, मग आता काय करतो, मन पसंत आलं, हे काम कर, अजून दुसरी पाहिजे. पाहून पाहून ढिगारा लागते महाराज. दुकानात साडी राहत नाही, पण बाईची साडी घेणं होत नाही. पुन्हा एवढं विचारलं, आशा तर मी घरी सेव होती, मग तो आलतीच का, ह्या सगळ्या घरीच होत्या, तो आलतीच का लागेल हेच कळत. म्हणजे तुला टाइमपास करायचा होता का, इतकी परिस्थिती वाईट आहे महाराज. म्हणून हे ज्ञान पण श्रेष्ठ आहे, द्यायचं कोणापासून हे पण महत्वाचं नाही. ज्याला सत्ता घालवता येईल त्याला द्यावं लागत. म्हणून ज्ञानदेव आहे कोणाच्या अवतारात, महाविष्णूच्या. ज्ञानदेव हे महाविष्णूच्या अवतारात जगताचं पालन त्यांनी केलं. म्हणून निवृत्ती दातार ज्ञानदेव सार चोजवी. ज्ञानदेव सार पाया हा मुद्दा होता, उभारिले देवाला. इथं हे सगळं देव उभं राहिलं, कोणाचं, महादेवाचं नाही हो, वारकरी संप्रदायाचं. हा, नेमका आता मंदिर कोणाचं बांधलं, गावात मंदिर बांधलं, मूर्तीत नाही, ठेवायचं कोणाला. हा, म्हणून प्राण प्रतिष्ठा करावं लागते, आणि कोणाची करायची हे बी कळालं पाहिजे.
हा महादेवानं सांगितलं होतं हे पालन करताय मला. यानं ऐकलं मत्स्याच्या गर्भात आला तटेवच्या किनारी तिथं वाळवंटात उभा राहिला मला विटेवर एका भक्तासाठी फक्त. हा आता त्याचं मंदिर उभारलं वारकरी संप्रदायाचं श्रेष्ठ दैवत उभा राहिला. आता वारकरी निघाला मग आता वारकरी सुरुवात करायची. मंदिर उभं झालं आधी रचिले पंढरी मग वैकुंठन. हा तुम्हाला वैकुंठाला जायचं असलं तर पंढरीला जावं लागतं आणि पंढरीचा गेल्याच्या नंतर वैकुंठाचा मार्ग सापडतो. आमचा मार्गच भरकटते. आम्ही जातो पुण्यात आणि मग जातो पुण्यात. म्हणून आधी जावं लागते पंढरीला मग भेटते रस्ता कुठला वैकुंठाचा. आता माझं बी निघाला वारकरी निघाल्याच्या बाद पुन्हा बायकोला आली की हुकी. आता आमच्या बायकोला येत नाही आम्ही निघलो तरी येत नाही. तुम्हीच ऊन थांबते तुमचं करा तुम्ही आमच्या देव जास्त होत हा तुम्हीच जा म्हणते. ती पार्वती तशी नव्हती. ती म्हणे मला संगच यायचं म्हणे तुमच्या. आता काय बरं पुन्हा स्त्रीचा हक्क आडवा आला ना. आता तुम्ही निघलं वारीला आता मी येतोच म्हणजे मला काय इथे या बर्फाच्या माळात करमलं झाले. आता निघावं लागते म्हणे तुमच्या संगत इकून तिकून निघाली. वाटत त्याचं पोरग बसलं होतं गणपती. हे मस्त आबूर गडू ढेरी चार हात मस्त आता हे लागला माग करावं काय. मिस्त्री हट्ट झाला हे बाळ हट्ट झाला. आता तुम्ही म्हणसाल मग कार्तिक कुठे गेला. हो कार्तिक रुसून गेला होता बघा. गणपतीची आग्र पूजा केली होती ना ते कार्तिक रुसून आणि गेला कुठं ते मल्लिकार्जुन इथं ज्योतिर्लिंग तिथं जाऊन बसला होता. ते मला काही सांगू नका तुमच्या भांडे मी सगळ्या जगाला पृथ्वीला येडा मारून आलो म्हणा. तुम्ही श्रेष्ठ पूजा म्हणे गणप्याला दिला म्हणला. हा भावाचं पोटानं महाराज कसं सांगितलं याला काढून दिला. हे काय म्हणायचं म्हणजे आता शरीर पाहावं कसं आभार धोबाळ हे वाटणी सोड म्हणा सगळ्या गोष्टी म्हणा याला चांगलं होईना म्हणून तुम्ही याला श्रेष्ठ पूजेचा मान दिला म्हणून. पहिली पूजा याची करा म्हणून मग दुसरी याची करा. जगाचं कारण तुम्ही आहे म्हणा. सुरुवात तुमच्यापासून देवाची सुरुवात सगळ्याची सुरुवात तुमच्यापासून आणि तुम्ही याला दिला म्हणून आग्रह पूजेचा. आता नाही इलाज होता मला चला निघाले मग आता घेतलं त्याला बी संग त्याला पहिलेच आहे ना मी कडीवर घेत नाही. हा वाटत पंचायत म्हटलं बोल सफर सोपा नव्हता ते. आता कडीवर घेऊन जायचं एवढा मोठ्याला धरावा ढेरी धरा काख धाप नव्हत नाही मला घ्यायचं म्हणजे निघाली घेऊन गेली. आता जायचं मग पुन्हा परिचय आता का न जायचं. घेतला नंदी बसले नंदीवर हा निघली वारीला. चालली वारी द्यायची पुढं पुढं. आता आपली विवर चालू वाहत पुढं पुढं तरी निघले वारीला गेले पोहोचले कशी तीरावर आंघोळ गोड केले. आता तिथं पाहिलं पहिलं रुक्मिणीचं मंदिर लागते. रुक्मिणीचं मंदिर लागतं तिला पार्वतीला वाटलं इथून पुढं आता काय करा म्हणजे पुढं गर्दी गिर्दी दिसायली. आता आपलं काय होत नाही म्हणजे आता तुम्हाला जायचं असं तर तुम्ही जा म्हणजे मी इथं काय करतो म्हणजे रुक्मिणी कशी थांबतो म्हणजे तिला विचारतो म्हणजे नेमकं आपल्या दोघी विचारा ते तिथं तू इथं असं कसं त्याच्या गोष्टी तिथं पाहिजे पांडुरंग तिथं तू इथं रखमाबाई या अंतर कसं काय पडलं. कुठाण्याचं काम मला घुसता येत नाही कुठाण्यात जास्त. बरं ठीक आहे म्हणा माझं म्हणाला इच्छा कुठं नादी लागा म्हणा पहिले ते तिथून इथं इथून या गर्दीत नाही पुढा कुठं सांभाळा बस म्हणे बाई तू इथंच गोष्टी कर म्हणजे बहिणीला बसीच्या पैसे बसले तिच्या पुन्हा जराशे पुढे गेले. आता पुन्हा पुढे गेल्याच्या बाजूला गणपतीला झाला अवघड त्याला बी चलता येईल बिचारा. गर्दीमध्ये आता राजेवाला तर हात धरावं कसं काय करावं ते बी एखादा घेऊन इथपर्यंत पारापाशी होतो म्हणला मी बस पारापाशी थांबला तिथं त्याचं मंदिर तिथं पुन्हा पुढं पुढं
बघितलं का नंदीची अडचण यायची माणसाला जगायला ते नंदी कोड्यावर हिडा आता नंदीला कुठेतरी बसवावं लागेल ना म्हणजे नंदी एक निष्ठ होता आता सारख्या नेत्यासारखा नाही कोडे पोहायचे ते आईचे महादेव सकत बदलायले पण हे नंदी बदलणारा नव्हता याला याचा एक निष्ठ माणूस पाहिजे होता ज्याचा सेवक त्याला व्हायचं होतं एवढी तपस्या केली म्हणला मी तुझ्याकडून मी सवारीचं पद मागून घेतला आणि मला सोडून देता म्हणलं होय नाही जमत नाही म्हणला आपल्याला तुम्हाला संगत यावं लागते आता महादेव म्हणजे काम करणं इथं मारुतीच्या पारेमध्ये पार आणि या पारात तुला बसावं लागते मला तरी ते कुठं मानायला तयार आहे काय नाही म्हणा मी एक निष्ठच आहे म्हणा मला फक्त महादेवाचीच जागा पाहिजे मला म्हणजे काय करू प्रमाण देऊन सांगतो सांगा काय अंजनीच्या तपासाठी आपल्याला महादेवाच्या संगत राहायचे पंतप्रधान हो का राष्ट्रपती हो नाही आणखीन काही आम्हाला गरज नाही पण ते जिथं राहील तिथंच आपल्याला जायचं म्हणून तिथं बसला म्हणला बाबा आता मी तुला पंतप्रधान नाही मुख्यमंत्री आपलाच आहे म्हणला याच्यापाशी बस ती बसला तिथं पंढरपूरला गेले तुम्हाला बाहेर भेटत मारुतीच्या मंदिरापुढे नंदी बसला तिथं आता लागली माझं पुढं आता निघली घ्या पुस्तक भक्ताची जाती ये ते अंबाधिकनाच ती उभ्या जोडली हात त्रिशूळला म्हणून घेऊन गिरिजेचा हा असं झालं मला माळवंतापासून गर्दी म्हणून झाली एवढी गर्दी झालेली होती महादेवाला म्हणल्याच्या नंतर आता भगवान पांडुरंगाला तरी कुठे विटीवर उभं राहावं वाटायचं आपल्यापेक्षा मोठा माणूस आपल्याकडे जर आला तर त्याचा नेमके आदर करावा लागते मला हा नेमकी परंपरा आता उलटी झाली आमच्याकडे कोण किती श्रेष्ठ आला त्याचा आदर आम्ही विसरूनच गेलो पण त्याला आमचा मोठेपणा कसा दाखवता येईल आम्ही हेच बघाय हा 3 मजल्यात घर त्याला चारदा खाली वरी करून दाखवायला पा इकडे हे बांधलं तिकडे ते बांधलं तिकडे ते बांधलं तिकडे ते बांधलं समोरच्याला पाहिलं का आज तू जे घर दाखवायला त्याच्यावर मोठा ते संघाचं बांधलेले हा त्याच्यात लोकांसाठी असते खुले या म्हणला कुणी हा हे याचा मोठेपणा त्याला सांगायला लय अवघड आपण पंढरीच्या पांडुरंगाचं तसं नव्हतं मला ते सांगताना त्यांना आदर करायचं कसं माहित आहे कारण की दोघे एकाचे हृदय एकाच्या हृदयात असल्यामुळे कसं आहे अनादर करत नव्हता मग आले आता आल्या दारावर आले पांडुरंग त्याला नेण्यासाठी मंदिराला गावाला आले तर आता करायचं काय पुढं एवढा मोठा महादेव आपल्या वारीला आला याला नेमकी जागा द्यायची तर कुठं द्यायची म्हणजे पहिले सांगा म्हणजे तुम्ही आलेच कशाला ते म्हणले बा मी तुझ्यापेक्षा श्रेष्ठ देव असतो काही तू म्हणत जरी असशील मी इथं आलो याचं कारण वेगळं आहे म्हणून मी इथं तुझा देव म्हणून नाही आलो तुझा भक्त म्हणून एक वारकरी म्हणून इथं आलो म्हणून आता मला तू देव म्हणून नमस्कार घालू नको मी फक्त वारकरी म्हणून मला तुझं दर्शन कर म्हणून या ठिकाणी मी आलो मग आता म्हणजे ठीक आहे बा आला का चला राहू लागेल नेलं का बाऱ्यापर्यंत नेलं आता आपल्यापेक्षा श्रेष्ठ माणसाला स्थान कुठं द्यायचं असते वरच द्यावं लागेल ना अख्ख्या जगाचा मालक कोण आहे एवढं कीर्तन झालं अजून कळला आहे मालक हा कोण आहे जगाचा मालक कोण आहे बोला ना महादेव नाही पंढरपूर विष्णू आहे पालन करता ते समाराचं डिपार्टमेंट आहे म्हणजे आणखी प्रकाश पडलाच नाही मला
मला वाटतं उद्यापर्यंत थांबावं लागते काय येत अभंगाला गेलोच नाही आपण नेमकं अलीकडेच आठवडच हे असा प्रश्न झाला आता ते मालक आहे आपल्यापेक्षा मोठा मालक ते आहे म्हणला आपण कंपनीचे एमडी आणि ते संस्थापक आता याला तर कुठं उच्च स्थान द्यावं म्हणून त्यानं काय केलं भगवान शिवाला दिले मस्तकावर स्थान दिलं भगवान शिवाचा टिळा पांडुरंगाच्या मस्तकावर लावलेला सुंदर आहे काय तुम्ही फोटोत बघा कशात बघा आता मला मी पांडुरंगाचा फोटोच नाही पाहिला त्याचा टिळा कुठं झाला तो हा चंद्राची कळा आम्हाला माहिती पण पांडुरंगाचा टिळा माहित नाही हा इतका अवघड परिस्थिती म्हणून त्याला जरा शीर्षावरती स्थान दिलं आपल्या डोक्यावरती स्थान दिलं आपल्या माथ्यावरती स्थान आणि अख्ख्या सृष्टीचा मालक भगवान परमात्मा आपण त्याने शिरावर स्थान कोणाला दिलं भगवान शिवाला म्हणून गेला तर मला अभंगाच्या पहिल्या जगात शिव भोळा जगन्नाथे, शिव भोळा जगन्नाथे, शिव भोळा जगन्नाथे, शिव भोळा जगन्नाथे, राधे माधव राधे फिरलो हेच माहित नाही हा हेच कुटाण्याचं काम आहे सगळं सगळं फिरून 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 घरी यावं लागते संध्याकाळी महाराज हा हे आता आपलं घर इथं आहे आता फिरलो आपण सगळी दुनियादारी केली पण आता आलो आपल्या मुद्द्यावर आजच्या जनार्दन स्वामी महाराज एकनाथ महाराजाला का म्हणावं लागलं शिवभोळा चक्र पदवी दिलेली आहे ना बघा चक्रधारी पदवी नाही दिली चक्रवर्तीची पदवी दिलेली चक्रधारी कोण आहे विष्णू आहे पण चक्रवर्ती कोण आहे शिव आहे कारण की ज्यावेळेस जगद्गुरु तुकाराम म्हणतात ते शिवाजी महाराजांसोबत पहिली भेट झाली होती ना त्यावेळेस त्यांनी सुद्धा एकच शब्द सांगितलं शिवाजी महाराजांना तुमचं नाव काय तर ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी स्वतःचं नाव सांगितलं त्या पायिकानं सांगितलं महाराजांनी पण नाही सांगितलं की महाराज यांचं नाव छत्रपती शिवाजी हे शिवाजी महाराज आहे छत्रपती ते नव्हते त्यावेळेस तुकाराम महाराज त्यांना मानले होते शिवाजी हे नाव ठेविले पवित्र छत्रपती सूत्र विश्वाची आणि शिवजी म्हणलं होतं बरं शिवाजी म्हणलं हे नंतर अपभ्रंश होऊन झाला असेल नाही तर आणखी काही असेल त्या विषयात आपल्याला जायचं पण सगळ्या छत्रपतीचं सूत्र सगळ्या अखंड ब्रह्मांडाचं सूत्र आणि एक छत्र याच्यावर राज्य कोणाचं असेल तर भगवान शिवाचं होतं आणि ते छत्रपती होते म्हणून ज्यावेळेस राज्याभिषेक झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांनी स्वतःला राजा किंवा महाराजा अशी पदवी न लावता एक छत्रपती पदवी लावली होती त्या पदवीचं मूळ कारण इथं आहे त्यांच्या अध्यात्म गुरुवामध्ये तुकाराम महाराज यांनी त्याला संबोधलं होतं की छत्रपती सूत्र विश्वाचे तुम्हाला हे स्वराज्य पूर्ण अखंड हिंदुस्थानात नाही तर पूर्ण विश्वात व्यापक करण्यासाठी एक छत्र राज्य आपल्याला निर्माण करायचं भगवान शिवाच्या प्रेरणेने म्हणून ज्यावेळेस मी युद्धाला जातात त्यावेळेस
विठ्ठल विठ्ठल हरी हरी पांडुरंग हा जयघोष नसतो महाराज. हा इथं जयघोष काय असते? हर हर महादेव, जय भवानी, हे कारण आहे. आणि पालन करायचं, आता निर्माण करण्याची ताकद ब्रह्मदेवाला दिली. हा आपल्याला निर्माण त्याने केलं. आता आपलं तयार केले बाबा, लेकरं झाले, सांभाळायला माणसं लागतील. आपले लेकरं जसे आपण त्याचे पालन करतो तसे आपण ते ईश्वराचे लेकर होतात. आपलं पालन करायला कोणीतरी लागेल ना. मग ह्या पालनाची जिम्मेदारी कोण घेतली? विष्णूनं, माता लक्ष्मी. या दोघांनी भार उचलला. पालन करायचा भार संपला, उत्पन्न करायचा भार संपला, ब्रह्माचा आणि विष्णूचा. या दोघांना बी होता केलं ना. निर्माण केलं, विद्याचं काम केलं सरस्वतीने. जगाचं कसं निर्माण कसं केलं हे सांगितलं. आता पाळायचं कसं ते विष्णू आणि लक्ष्मी या दोघांना सांभाळलं डिपार्टमेंट. आता खातं उरलं होतं सगळ्यात एक, हे आता उचलायचं. हा सगळ्यात अवघड खातं आहे महाराज. नेमकं कोणाला उचलायचं आणि कोण्या टायमाला उचलायचं हे खातं डेंजर खाते. हे यमाचं खाते. हे काळ नव्हतं, हे महाकाळ आहे. हे काळाचा काळ, एवढा मोठा काळ. आता हे खातं त्याला द्यायचं म्हणजे माणूस दिसायला सुद्धा लागत नाही महाराज. याला ब्रह्मदेव म्हणजे हे तयार मीच केलं मला. आता मला सांगा तुम्ही सोयाबीन लावून चांगलं उगवलं, फुललं, सगळ्या गोष्टीला पाणी पडलं, सगळ्या गोष्टीला बारदार पीक आला. आता याला उपटायचं